फ्लाईटला टाकून दिला डायरेक्ट वाजणार नाही तिथं वर ठेवा. तर इथे मॅचला सुरुवात होतीये. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला जर पाहिलं तर सलामीचे बॅटर टीम खार्डीकडनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता जात असताना पाहायला मिळत आहेत. चापेवाडी संघ आपल्याला विनंती करतो वेळ घेऊ नका, कारण जो काही वेळ आहे त्यामध्ये आजच्या दिवसाचा शेड्यूल आपल्याला कंप्लीट करायचा आहे. त्यामुळे इथे फील्ड सेटअप करून लवकरात लवकर मॅच सुरू करा. सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळत आहेत. केतन आणि विवेक ही सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. बघूया केतन आणि विवेकची जोडी या मॅच मध्ये कशा पद्धतीची सुरुवात करून देते, याकडे लक्ष राहील सर्वांचं. आजचा पहिला दिवस आहे या स्पर्धेचा. जसजशी स्पर्धा पुढे जाईल तसतसं प्रेक्षकांना मनोरंजन जरूर दिलं जाईल. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी एक प्रदीर्घ कालकीर्द असं म्हणू शकतो या आयोजकांबद्दल आपण. मागच्या कित्येक वर्षापासून या स्पर्धेचं आयोजन त्यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. चाफेवाडीकरांची जी मेहनत आहे ती तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. आणि आयोजन करणं सोपं नसतं, खूप सारी मेहनत लागते आयोजन करण्याकरता. कारण आपल्या टेनिस बॉल क्रिकेटर्स जे आहेत किंवा टेनिस बॉल क्रिकेटरचे जे आयोजक आहेत, आपण जर पाहिलं तर हे आपलं कामधंदा, आपलं नोकरी सर्व काही करतात आणि तदनंतर जो काही वेळ त्यांच्याकडे मिळतो, उरतो, शिल्लक राहतो, तो वेळ या टेनिस बॉल क्रिकेटला ते देतात, कारण त्याच्यावर ते प्रेम करतात. त्यामुळे आयोजन करताना खूप साऱ्या समस्या असतात. तुमचे कामधंदे, तुमची नोकरी सर्व काही सांभाळून तुम्हाला तुमच्या स्पर्धेला वेळ द्यायचा आहे, त्या स्पर्धेला अव्वल बनवायचं आहे. खूप साऱ्या तुमच्या समोर समस्या असतात. मात्र या सर्व समस्यांवर मात करत असताना एक अप्रतिम अशी स्पर्धा घडवून आणली जाते. ते आमच्या या संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटचे जेवढे काही आयोजक आहेत त्या सर्वांना एकदा मानाचा मुजरा असेल, मानाचा सलाम असेल. कारण याच आयोजकांमुळे सर्वांनाच एक स्वतःची वेगळी ओळख मिळाली आहे. मनीष पाटील असेल, मी असेल किंवा अन्य जे आमचे अंपायर्स असतील, अन्य कॉमेंटेटर्स असतील किंवा स्टार खेळाडू असतील, या सर्वांना जर ओळख कोणी दिली तर ते आयोजक आहेत. कारण उत्तम दर्जाच्या आयोजकांमुळेच प्रेक्षक वर्ग जोडला गेला स्पर्धांची आणि त्यामुळे ही स्टार कास्ट ती निर्माण झाली. अन्यथा एवढं जास्त मोठं क्रेज या टेनिस बॉलला या आधीच्या काही वर्षांपर्यंत नव्हतं. मात्र मागच्या काही वर्षांपासून आयोजकांनी जी काही कामगिरी केली आहे त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेट एक उच्च लेवलवर किंवा अप लेवल, अपग्रेड व्हर्जन असं म्हणू शकतो आपण, ते अपग्रेड व्हर्जन टेनिस बॉल क्रिकेटचं तुम्हाला पाहायला मिळत आहे. मॅचला सुरुवात होते. मॅचकडे जाऊया. पहिला बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना प्रणय. पहिलाच बॉल अगदी चांगला होता, ज्याला फक्त दिशा दिली तिथे क्षेत्ररक्षक आहे मिडॉन मध्ये. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, एक सिंगलनं इथे सुरुवात होत असताना, डावाची सुरुवात होत असताना इनिंगची पहिली एक धाव ही धाव फलकावर जोडली जाते षटकातील पहिल्या बॉलवर. सुरुवात जर आपण पाहिली तर ती थोडीशी शांततेनं किंवा एक सिंगलनं करत असताना बॅटर प्रणय, जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, प्रणय पाटील एक चांगला खेळाडू म्हणून या चाफेवाडीच्या टीम मध्ये त्याची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. आणि पहिलं षटक जर आपण पाहिलं तर जोखमीचं षटक असं म्हटलं जातं. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करणं तसं सोपं नसतं, थोडंसं कठीण काम असतं. आणि हे कठीण काम करण्याकरता प्रणय पाटीलला तुम्ही गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहता. त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंडकडे केतन. यावेळेचा बॉल उडवला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहील आशाभूत नजरेनं. बॉल त्याच्या डोक्यावरनं संघर्षाचा शंखनाद करत सीमारेषा पार. षटकार 6. हर्षल कदम यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या मुख्य मंचावर आगमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. पुढचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न फसलाय. बॉल हवेमध्ये आहे, मात्र हा बॉल 2 ते 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध पडला. निर्जन स्थळी हा बॉल पडत असताना जिथे जोपर्यंत बॉलला उचललं गेलं 2 रन इझिली कंप्लीट झाले. या 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचती येते 9 वर. चांगली सुरुवात आपण जरूर म्हणू शकतो. प्रणय पाटील सारख्या एका महत्वाच्या गोलंदाजीच्या विपक्षामध्ये आक्रमकता जरूर दाखवली आहे बॅटर केतननं.
केतन हे नाव तसं टेनिस बॉल क्रिकेटला खूप प्रचलित आहे. इथे चांगला बॉल सेफ फॉलो मध्ये तेवढ्याच वेगवानतेनं अप्रतिम असे फिल्डिंग एफर्ट तिथे पाहायला मिळाले. स्टॉप केलं बॉलला. धावसंख्या 0. आपण या बॉलवर आतापर्यंत पाहायला मिळाली. कमबॅक करणं गरजेचं होतं कारण पहिल्या 3 बॉलमध्ये रन जर आपण पाहिलं तर जवळपास 9 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. त्यामुळे कुठेतरी रिलीफ मिळवणं, षटकाला थोडंसं कमी धावसंख्येमध्ये संपवणं, खूप साऱ्या चुनौती असतात तुमच्या समोर आणि त्या सर्वांना फेस करत असताना इथे चांगला बॉल हाताळत असताना गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं प्रणय पाटील. इथे गतीमध्ये थोडंसं परिवर्तन, तेवढा वेगा करता तो ओळखला जातो तेवढ्या वेगाने बॉल डिलिव्हर केला नव्हता. बॉल उजव्याष्टीच्या बाहेर पिचिंग होती त्यामुळे योग्य फटक्या इथे सजवणं शक्य झालं नाही. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1च्या मदतीनं 10वर एकेरीकडनं दुहेरीकडचा प्रवास जर आपण पाहिला तर थोडासा सुखकर राहिलाय. मात्र शेवटचा बॉल किती धावा येतील या शेवटच्या बॉलवर ते पाहण्यालायक ठरेल. यावेळेस मात्र ऑन साइडला उंच हवेतनं उडवलंय बॉलला. क्षेत्ररक्षक जज करतोय. वॉट अ कॅच. अप्रतिम फिल्डिंग एफर्ट तिथे पाहायला मिळाले कारण अगदी दूर धावत जात असताना चिरागनं 100% समर्पण तिथे आपल्याला पाहायला मिळालं आणि एक चांगला कॅच कॅरी केला. विकेट मिळतीये. खेळाडूला माघारी परतावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला हादरा टीम खार्डीला. फलंदाज विवेक तंबूच्या आसनाला परत. वर्षाला संक्रांतीला सामना रंगतोय मैदानाला. दर वर्षाला संक्रांतीला सामना रंगतोय मैदानाला. सांगतोय मी खर खर सार सांगतोय मी खर खर. आज सफाले शहराचा प्रणित चषक भरलाय 1 नंबर. आज सफाले शहर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता ऋतिक सध्या येत असताना तुम्हाला पाहायला मिळतं. नंबर 3 वर फलंदाजी करण्याची संधी त्याला दिली गेली आहे. मैदानामध्ये त्याला धाडले गेले. पहिल्या षटकाचा खेळ तो इथे पूर्णत्वाला आला. एक चांगला कॅच तिथे चिरागच्या माध्यमातून आपण जरूर पाहिला. यश याच्याकरता कॅश प्राइज आहे. जेवढे झेल या स्पर्धेमध्ये तो पकडेल त्या प्रत्येक झेल करता 100 रुपयाचे कॅश प्राइज असेल. आशिष भोईर यांच्या माध्यमातून पहिलं षटक इथे समाप्तीला आलंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती. अखेरीस धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलकावर 10 धावा आहेत. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर इथे आता थोडंसं पांगवलेलं. सीमारेषेच्या नजदीक पेट्रोलिंग करणारे क्षेत्ररक्षकांची संख्येमध्ये वाढ. शरीरापासून दूर मात्र हा बॉल जर आपण पाहिला तर या विकेट पासून दूर आहे. पंचाचा इशारा. आशुतोष व्यवहारे आमच्याशी जोडले जातात. इशारा इथे आलाय वाईट. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या 1 न वाढत असताना नेल्सन 11. प्रत्येक बॉल आणि त्यानंतर येणारे रन्स त्या खूप महत्वाच्या असतात. त्या तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स लेवल देतात. बॅटिंग करत असताना मात्र चांगला बॉल. यावेळेस फलंदाजाच्या वीक झोनला किंवा डावकुरे हाताचे जेही बॅटर आहेत त्यांच्या विपक्षामधला एक कारगीर बॉल असं म्हणू शकतो. अगदी मधल्या स्टंपवर पिच करणं, तिकडनं चेंडूवर हलकेसे फिंगर रोल करत असताना कट करताना बाहेरच्या बाजूने काढताना फलंदाजाला बंदिस्त करणं, तो हा बॉल यावेळेस डिलिव्हर केला गोलंदाज प्रथमेशनं, जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. समोर स्ट्रायकर एंड कडे बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल जर खेळलाय मात्र क्षेत्ररक्षण चांगलं आहे. कॅच कॅरी झालाय. विकेट मिळेल. माघारी परतावं लागेल बॅटरला. सेकंड विकेट डाऊन इयर. दुसरा हादरा लागेल तो टीम अमरदीप खार्डी या टीमला. फलंदाज केतन यावेळेस तंबूच्या आसराला परत. एक षटकार आपल्याला केतनच्या बॅटमधनं जरूर पाहायला मिळाला होता. मात्र त्या षटकारानंतर ती इनिंग मोठ्या पद्धतीनं साकारणं त्याला शक्य झालं नाही. ती इनिंग तेवढ्या वेगवानतेनं बिल्डअप करणं त्याला शक्य झालं नाही. आणि तदनंतर मग तो त्याचा स्ट्रगल सिंगल डबल्स किंवा शून्याचा जो सुरू होता तो अखेर त्याच्या विकेटनं तिथे समाप्त झाला. नवीन बॅटरला संधी मिळते मैदानामध्ये येण्याची, मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करण्याची. फलंदाज नितेश आलाय. या आधीच्या मॅच मध्ये जर आपण पाहिला तर चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करता आकाश आला होता आणि डिंगडॉंग टीम करता त्यानं खूप चांगली बॅटिंग केली होती. चौथ्या नंबरवर येताना आकाशनं तिथं 2 षटकार 2 चौकार सलगची खेचत असताना ती मॅच आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केला. या मॅच मध्ये अगदी त्या चौथ्या नंबरवर येताना तशाच पद्धतीची बॅटिंग काय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल नितेशकडनं. गरज तर आहे सध्या टीमला, कारण धावसंख्येची जी भूक आहे
ती धावसंख्येची भूक भागवण्याकरताच त्याला चौथ्या नंबरवर मैदानामध्ये पाठवलंय. टीमचा हा स्ट्रगल जो सुरू आहे तो स्ट्रगल संपवण्याचं काम त्याला मैदानाच्या आतनं करावं लागेल. ऑन साइडला चांगला फटका आहे. इथे मात्र बिटवीन द गॅप बॉल चाललाय. बॅकअप चांगलं आहे. एका क्षेत्ररक्षकाकडनं जरी चुकी झाली असली तरी बॅकअपचा क्षेत्ररक्षक अगदी योग्यतेनं बॉलला तिथे फील्ड करतोय. 2 धावा इथे सुरक्षित मिळत आहेत. या 2च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ. या 3 चेंडू नंतर 3-13 अशी धावसंख्या आहे. वाढवावं लागेल. हे संकुचित धावफलक या मैदानावर योग्यतेचा नसेल असंच म्हणावं लागेल. इथे गती परिवर्तन करणारा बॉल ओळखलाय आणि त्याला पाठवून दिले बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल सीमारेषा पार. चौकार 4. परम पाटील बेलापूरवाला नावलय गाजरला. परम पाटील बेलापूरवाला नावलय गाजरला. नावलय गाजला नभाई बघा सोन्यानं सजला. नावलय गाजला नभाई बघा सोन्यानं सजला. स्लोवर 1 हा बॉल असा आहे ना की हा बॉल जर फलंदाजानं ओळखला नाही तर तो गोलंदाजाकरता कारगीर आहे. मात्र हाच बॉल जर फलंदाजानं ओळखला तर ती गोलंदाजाची डोकेदुखी आहे. आणि यावेळेस तो स्लोवर 1चा बॉल फलंदाजानं योग्यतेनं ओळखला. थोडीशी दिशाही खराब होती बॉडी लाईनची आणि मग तिथे ती डोकेदुखी ठरवली गोलंदाजाची. एक चांगला स्ट्रोक तिथे प्ले केला. चौकार. ऑन साइडला चांगला फटका आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मधनं बॉलला ट्रॅव्हल करायचं. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय बॉलवर. जोपर्यंत बॉलला फील्ड करेल दुसऱ्या धावेकरता कॉल आहे आणि सुरक्षित या 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन विकेटच्या मध्ये अगदी तेज दौड ती आपल्याला पाहायला मिळाली. 2च्या मदतीनं धावसंख्या 19 वर. वेगानं धावा घेण्याचा प्रयत्न इथे जरूर केला जातोय कारण पहिल्या ओव्हरमध्ये प्रणयने खूप चांगल्या पद्धतीने रोखलं. दुसऱ्या ओव्हरमध्येही आतापर्यंत तेवढ्याशा अतिरिक्त धावा नाही आहेत. जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल आहे. ऑन साइडला जोरकस करण्याचा प्रयत्न. जमिनीशी खेळत बागडत बॉल चाललाय तिथे. जोपर्यंत मिड विकेट मध्ये उचलला गेला एक सिंगल. त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. 1च्या मदतीनं 2 षटकांचा खेळ समाप्तीला आला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 विकेटची पतनं झालीच आतापर्यंत आणि या 2 विकेटच्या पतनानंतर धावसंख्या 20 प्रतिषटक 10 या सरासरीनं 20 धावा धावफलकावर आहेत. येणारी 2 षटकं काय इथे आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाईल की या धावसंख्येला असंच संकुचित स्वरूपानं पुढे नेण्याचा प्रयत्न इथे फिल्डिंग करणारी टीम करेल. मैदानामध्ये ड्रिंक्सची गरज आहे. जोपर्यंत मैदानामध्ये पाणी जात आहे आपण एक छोटासा ब्रेक घेऊ. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. श्रीकृष्ण चाफेवाडी यांच्या वतीनं आयोजित चाफेवाडी चषक 2024. अरे पुंदरे आला यो आदई वाला. अरे पुंदरे आला यो आदई वाला. तो कशात कम नाही रे. तो कशात कम नाही रे. आमच्या सुशेल के दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या सुशेल के दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या सुशेल के दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या सुशेल के दादाच्या या नावात दम आहे रे. हॅलो. पूर्वार्धाचा खेळ जसा समाप्त होईल त्या पूर्वार्धाच्या खेळानंतर आपण लॉट्स टाकणार आहोत. दुसऱ्या फेरीकरता लॉट्स टाकले जातील आणि हे लॉट्स टाकण्याकरता प्रत्येक संघ विजयी संघ जे आहेत आपला एक एक प्रतिनिधी आमच्या समालोचक कक्षाच्या बिलकुल शेजारी आपल्याला पाठवायचा आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे आणि तिसऱ्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर जगदीश पाटील गोलंदाजी करण्याकरता प्राचार्य केलं गेलंय. इथे पहिलाच बॉल ओव्हर पिच होता. हाय अँड हँडसम बॉल चाललाय अगदी दूर सीमारेषा पार. षटकार 6.
फक्त ऐकण्याकरता हे गाणं योग्य आहे, कारण जर रिअल मध्ये असं काही करण्याचा प्रयत्न केला ना तर मग जेलची हवा ती तुम्हाला जरूर खावी लागेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र समोरच्या बाजूने खूप चांगला फटका, एक सिंगल मध्ये कन्वर्टचा प्रयत्न, खराब फिल्डिंग, बॉल सीमारेषा पार. अति घाई संकटात नाही. आपण रोडने जाताना रोज वाचतो, मात्र क्रिकेटच्या मैदानाकरताच ते वाक्य बनवलं गेलं की काय, तसंच चित्र आहे सध्या. ती अति घाई इथे संकटामध्ये निर्तीये. बॉल सीमारेषा पार, चौकार 4. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 या आकड्यावर. ऑन साइडला तडाखा, षटकार, बॉल सीमारेषा पार. जो काही मनामध्ये राग होता ना या आधीच्या 2 ओव्हरमध्ये फटके सजत नव्हते, तो संपूर्ण राग या ओव्हरच्या या 3 बॉलवर काढलाय. जर आपण पाहिला तर पहिला बॉल तो अगदी दूर सीमारेषा पार फेकून दिला, दुसरा बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्रात, आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर मिड विकेटचं क्षेत्र क्लिअर केलंय. बॉल षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. 3 बॉल मध्ये रन्स आल्या 16 आणि एकंदर धावसंख्या 36. चांगल्या धावा या राफलकावर उभ्या राहत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 36 धावा राफलकावर. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे. आणखी 3 बॉल या ओव्हर मधले शेष आहेत. आता थोडंसं प्रेशर मध्ये जरूर आपल्याला श्रीकृष्ण जाफेवाडीचा संघ पाहायला मिळतोय. इथे फटका फसला आहे. बॉल हवेमध्ये या क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर, जोपर्यंत फील्ड करेल 1 रन रिलीफ जरूर मिळाला या बॉलवर, कारण आक्रमकता ती मैदानाच्या आतमध्ये सुरू होती. फलंदाज आपली दाहकता गोलंदाजाला सातत्यपूर्ण दाखवताना आपल्याला पाहायला मिळाला, आणि ही दाहकता ज्यामध्ये 17 रन्स आल्या 4 बॉल मध्ये. येणाऱ्या 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला तर खूप मोठी ओव्हर होऊ शकते. ही सावरण्याचा कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे जरूर करावा लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरना गोलंदाज जगदीश पाटील यांना तुम्ही पाहताय. समोर बॅटिंग स्टान्स वरना स्ट्रायकर एन कडे फलंदाज ऋतिक. यावेळेस मात्र फिरवलेला बॉल पुन्हा एकदा बॉडीवर घेतला आणि त्याला उडवण्याचा प्रयत्न फसला. एक चांगला कॅच, विकेट मिळतीये. जिथे खेळायचं होतं बहुधा हा बॉल तिथे गेला नाही. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्यावर खेचण्याचा प्रयत्न होता. बॉडी अगदी त्याच दिशेने जात होती, मात्र बॉल थोडासा आधी बॅटला स्पर्श झाला आणि त्यामुळे काऊ कॉर्नरच्या जवळपास बॉल पोहोचला आणि तिथे चांगला कॅच कॅरी झाला. विकेट मिळाली खेळाडू बाद. नाही पेट्रोल नाही डिझेल पण थाटात फिरणारी, नाही पेट्रोल नाही डिझेल पण थाटात फिरणारी, VIP गाड्यांपेक्षा भारी बैल गाड्याची सवारी, VIP गाड्यांपेक्षा भारी बैल गाड्याची सवारी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झाला. या षटक क्रमांक 3 करता निखिल. या डावाला मोठ्या स्वरूपाने पुढे नेण्याचा प्रयत्न निखिलला इथे करावा लागेल. 3 विकेट झालेत. पहिल्यांदा विवेक, त्यानंतर केतन आणि आता ऋतिक. मात्र नितेश जी इनिंग त्याला बिल्डअप करायची ती इनिंग अगदी योग्य त्याला बिल्डअप करत असताना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तो पाहायला मिळतो. या दरम्यान बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. झेलची संधी इथेही निर्माण झाली आहे आणि बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर इथे विकेट मिळेल. ओव्हर समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते नंबर 3 ची 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 37 धावा धाफलकावर आहेत. विकेट आतापर्यंत 4 आल्यात. येणारं शेवटचे षटक कशा पद्धतीने घडेल ते पाहण्याआधी एक संधी आमच्या डीजेला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल होतोय फलंदाज संजय. चांगली बॅटिंग इथे त्याला करावी लागेल. चांगले स्ट्रोक इथे त्याला प्ले करावी लागतील. या मॅच मध्ये बघूया संजय कशा पद्धतीने बॅटिंग करेल शेवटच्या षटकामध्ये.
गोलंदाजीच्या ट्रॅकवर सुरेंद्र आलाय आणि सुरेंद्रने जर विकेटची हॅट्रिक पूर्ण केली तर आशिष भोईर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचे कॅश प्राइज असेल. सुरेंद्र आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. बघूया कशा पद्धतीचा मारा या शेवटच्या अंतिमच्या हनाबारीच्या षटकामध्ये त्याच्या वतीने इथे अद्यावत केला जाईल. हा बॉल वाईट यॉर्करचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. फलंदाज जर आपण पाहिला तर आपल्या शरीरापासून दूर थोडंसं बॅट नेले आणि तिथनं बॉलला त्यानं खेळण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये अपयश आलं. बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाहीये. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये कॅरी झालाय. टॉसच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळतो एकंदर पहिला बॉल इथे निर्धावच्या स्वरूपानं ऑन साइडला यावेळेचा फटका तोही फसलेला आपल्याला पाहायला मिळालाय. कॅच कॅरी होईल का आणि तिथे षटकार जाईल या नादात तो कॅच सुटलाय आणि त्याचबरोबर 2 रन्स इथे कंप्लीट केले जातील. खरं तर ते तिथे लाजमी आहे, कारण हवा प्रचंड वेगाने वाहते त्या क्षेत्रामध्ये. बॉल जिथे तुम्ही अंदाज बांधता तिथे न येता तो थोडासा मागच्या बाजूने तुमच्या पडण्याचा प्रयत्न करतो आणि तिथे बॉलला जज करणं, बाउंड्रीचा अंदाज घेणं, या सर्वांमध्ये तो कॅच सुटत असताना पाहायला मिळालाय. यावेळेस उजव्या अष्टीवरनं हवेमध्ये उडवला. क्षेत्ररक्षकाकरता संधी आहे. कॅच सुटला. इथे जीवनदान सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत. रनची 2-2च्या मदतीने पुढे सरकत असताना दुहेरीच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 41, 41 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर. 3 चेंडूचा खेळ समाप्ती. अखेर 41 धावा या 3 बॉल नंतर आपण इथे लॉट्स जे आहेत ते टाकणार आहोत. या पुढच्या मॅचचे लॉट्स इथे टाकले जातील. 2 मॅचेस असतील. एका टीमला बहुधा बाय मिळेल. तो पुढच्या फेरीमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे चांगला स्ट्रोक आहे. बॉलला उडवलाय डाऊन द ग्राउंड सीमारेषा पार. ओव्हर द बॉलर हेड. सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या धावफलकावर आहे 47. आता धावसंख्या एक आकार घेत असताना पुढे सरकत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळाली. अंतिमचे 2 बॉल या ओव्हर मधले अजूनही शेष आहेत. फिरवलेला बॉल ऑन साइडला. चांगला फटका. क्षेत्ररक्षक तिथे हॉलीबॉल खेळतोय की काय असं वाटलं थोड्या क्षणाकरता. बॉलला जसं पास केलं जातं हॉलीबॉलच्या खेळामध्ये, अगदी त्या पद्धतीनं त्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर त्या बॉलला पास केलं आणि तिथे षटकार मिळालाय. या 6च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जाऊन पोचती येते 53, 53 या आकड्यावर. पाच बॉलचा खेळ. पूर्वार्धाचा खेळ संपण्याच्या मार्गावर. शेवटचा बॉल या पूर्वार्धाचा खेळामधला शेष आहे. बघूया शेवटच्या बॉल मध्ये कशा पद्धतीची आक्रमकता इथे पाहायला मिळेल. चांगले गोलंदाजी. यावेळेस मात्र खूप अप्रतिम त्यानं हा बॉल डिलिव्हर केला. तिथे निर्धावच्या स्वरूपाने बॉल हाताळला गेला. ओव्हर समाप्त झाली. नंबर 4ची 4 ओव्हर नंतर धावफलकावर 53 धावा लागल्या गेल्यात. विजयाकरता 54 धावसंख्येचं लक्ष आहे आणि या 54 धावा उत्तरार्धाच्या खेळामध्ये कशा पद्धतीने पूर्णत्वाला नेल्या जातील ऐकवण्याकरता मनीष पाटील आपल्या समोर जॉईंट असतील. मात्र मनीष पाटील जोपर्यंत मायक्रोफोनवर येतील आपण त्याआधी इथे लॉट्स टाकणार आहोत. जे कॅप्टन इथे आपल्या समवेत आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये लॉट्स टाकले जातील.
प्रिन्सी हर्षल कदम यांच्याकडून 2000 रुपयांचं आर्थिक सहकार्य ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लाभलेलं आहे. त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसेच उमेश घरत साहेबांचं व्यासपीठावर पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये स्वागत आपण करूया. वेलकम सर. चला मॅच ऑन होते. टार्गेट आहे 54 धावांचं आणि पूर्ण करायचं आहे ते 24 चेंडूंमध्ये आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 बॅटर्स मैदानामध्ये पोहोचतील. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडीकडून पाहूयात ते 2 फलंदाज कुठले असतील. एका बाजूला अमरदीप खार्डी या संघाकडून नितेशचा एक जबरदस्त खेळ आपण पाहिला ज्यांचं 42 धावांचं योगदान राहिलेलं आहे. तर जवळपास जास्तीत जास्त धावा नितेश यांच्याच वतीने पाहायला मिळाल्या. विवेकच्या एका धावेचं योगदान, तर केतनने 9 धावांचं योगदान दिलं. हार्दिक जास्त काही योगदान देताना पाहायला, ऋतिक हे जास्त काही योगदान देताना पाहायला मिळालं नाही. नितीश यांचं योगदान 4 षटकार 2 चौकार 42 धावा. निखिल आणि संजय हे देखील तितकासा चांगला खेळ करू शकले नाही. संधी त्यांना जास्त मिळाला नाहीये. त्याचमुळे एक फलंदाज डोकेदुखी ठरला नितीश. आणि पाहूया नितीशच्या वतीनं ते योगदान कामी येते का या दुसऱ्या डावामध्ये. नक्कीच तो कल कुठल्या संघाचा आहे ते दिसून येईल. 2 फलंदाज मैदानामध्ये प्रणय पाटील आणि बंटी हे 2 बॅटर्स पाहायला मिळतील श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याकरता. आणि पाहूया बॉलिंग ट्रॅकवर बॉलर कोण असणार आहे. अमरदीप खाडी या संघाकडून निलेश तेजस तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळणार आहे. सर्कलच्या आतमधल्या क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला. फ्लाय स्लीप, बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड विकेट, मिड ऑन आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग असं सर्कलच्या आतलं क्षेत्ररक्षण. सर्कलच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हर, स्ट्रेट लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर असं क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे. तर लगेच आपण मॅच ऑन करूया. पहिला बॉल डिलिव्हर होतोय. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय तो म्हणजे तेजस. फर्स्ट बॉल यावेळेस फोर्स केला बॉलला. बंटीचा हा स्ट्रोक काऊ कॉर्नर क्लिअर करेल. बॉल सीमारेषा पार. मिळतील या 6. धमाकेदार स्टार्ट. षटकार. दर वर्षाला संक्रांतीला सामना रंगतोय मैदानाला. दर वर्षाला संक्रांतीला सामना रंगतोय मैदानाला. लव बॉईज डोंगरे आणि एनसीसी तिगरे. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. लव बॉईज डोंगरे, एनसीसी तिगरे. ड्राईव्ह केलाय बॉलला. फटका फसला. क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंटला बॉलवर येतोय आणि या ठिकाणी काय स्टॉप. ओला साबण हातातून निसटावा तसा हा बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातातून निसटलेला आहे. जवळपास तो कॅच कंप्लीट केला होता पण ओव्हर एक्साइटमेंट पाहायला मिळाले त्याच्या देहबोलीमुळे आणि त्याचमुळे बंटीला मिळते एक जीवनदान. पहिल्याच बॉलवर ज्यांच्या वतीने षटकार आला होता त्यांचा फटका फसला होता. तेजसने एक ऑपॉर्च्युनिटी क्रिएट केली होती पण ती आपल्या संघाच्या नावावर करता आलेली नाही. ताळमेळ चुकला क्षेत्ररक्षकाचा. धावसंख्या झाले 7. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रणय पाटील. बॉडी बॅलन्स चुकला, फुटवर्क चुकलं. फक्त खडे खडे हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. पाय रुतले होते खेळपट्टीवर असंच कुठेतरी पाहायला मिळालं आणि त्याचमुळे बॅट्सविंग फक्त आणि फक्त तुम्हाला धावा देऊ शकत नाही. तुमची बॉडी मुवमेंट देखील खूप महत्वाची असते. धावसंख्या 7. ऑन साइडला पुल करायचा आहे. बॅटची एज. बॉल जातो स्क्वेअर लेगला. 2 क्षेत्ररक्षक करतात बॉलचा पाठलाग. बॉल थोडासा दुरावलेला आहे क्षेत्ररक्षकांपासून आणि त्याच संधीचा फायदा उचलताना 2 धावा वेगानं पळून पूर्ण केलेले आहेत. 2च्या वाढीने धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. प्रत्येक षटकामागे 14च्या गतीनं पाठलाग करायचा आहे धावांचा आणि त्यासाठी ते 2 मोठे स्ट्रोक आवश्यक आहेत. त्यापैकी एक स्ट्रोक तर पहिल्याच चेंडूवर बंटी यांच्या वतीने पाहायला मिळाला. त्यानंतर ते थोडेसे पॉज घेताना पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईक एंडला स्ट्रायकिंग एंडला प्रणय पाटील प्रतिकार करण्याच्या तयारीत आहेत. तेजस देखील या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटीज बनवतोय आपल्या संघासाठी. क्षेत्ररक्षकांची 7 अपेक्षित आहे. धावसंख्या 9. 9 मध्ये 6 धावा जोडा. प्रणयचा हा ब्लास्ट. बॉल थेट जातोय मिड विकेट सीमारेषा पार. पुल बॉल होतोय गोल. सिक्सर. षटकार. स्ट्रॉंग फाउंडेशन बाय टीम श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी. एक षटकार आलेला आहे प्रणयच्या बॅटमधून. एक षटकार आलेला आहे प्रथमेश म्हणजेच बंटीच्या बॅटमधून. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे 15 धावा. घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावर एकूण एक खाणाखुणा फलंदाजांना ठाऊक आहे कुठल्या झोनमध्ये जास्तीत जास्त धावा मिळू शकतील. चेंडूचा आढावा कसा घ्यायचा आहे, कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने जास्तीत जास्त एफर्ट्स लावायचे आणि तेच प्रयत्न आता दोन्ही फलंदाजांचे पाहायला मिळाले. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला रिच मध्ये होता.
गती कमी केली होती. टप्पा पडल्यानंतर व्यवस्थित बॅट स्विंग पाहायला मिळालं नाही क्षेत्राचे. त्या ठिकाणी 5 आले होते. या विकेटचं महत्व ओळखताना शेवटच्या बॉलवर विकेट जाते. गोलंदाज तेजसच्या खात्यामध्ये शेवट गोड होतो या पहिल्या षटकाचा. टीम खाडीसाठी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 15. 15 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. कौला तारा तिमीर हरा, गरजा शिवाजी राजा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शैलेश पोचतोय. पाहूया शैलेशच्या वतीनं कसं किती योगदान मिळते. या अगोदर प्रणय बाद झाले. प्रणय यांनी 8 धावांचं योगदान दिलं. प्रथमेशचं योगदान 7 धावांचं आपण पाहतोय. शैलेश नॉन स्ट्राईक एंडला असेल, स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश असणार आहे. नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत सिद्धेश येतोय. सुरुवात जरी तेजसला आपल्या नावावर करता आली नाही, पण शेवट त्याने आपल्या नावावर केलाय आणि जो फलंदाज डोकेदुखी ठरत होता त्याला बाहेर करण्याचं काम गोलंदाज तेजस यांनी केलं. पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर सिद्धेश पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतोय प्रथमेशसाठी. अराउंड विकेट. क्रॉस बॅटेड खेळायचं क्षेत्ररक्षक आहे. तर मिडॉनला कॉल चुकला शैलेश त्या ठिकाणी रेडला, पण ते सेफ आहेत की नाही आहेत ते आपण वॉर रूम मध्ये येऊन चेक करणार आहोत. पॉपी क्रीज मध्ये फलंदाज पोहोचलेत की नाही आपण येणार आहोत. तिसऱ्या पंचाची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे आशु सरांनी. तर या ठिकाणी अजित सर येतील वॉर रूम मध्ये आणि वेगवेगळ्या अँगल्सने वेगवेगळ्या फ्रेम्स मध्ये आपण चेक करणार आहोत की फलंदाज सेफ आहे की नाही. क्रुशियल मोमेंट आहे दोन्ही संघांसाठी. कॉल पाहिला तर शैलेशने, प्रथमेशने स्पष्ट नकार दिला होता, पण शेवटच्या क्षणाला त्यांनी पाहिलं, आपली पावलं मागे वळवली. पण पाहूया वेळ निघून गेलेली होती की नाही. फलंदाज सेफ आहे, नॉट आउट. जीव भांड्यात पडला असावा समर्थकांचा, श्रीकृष्ण मंडळाच्या, कारण शैलेशचा तो खेळ माहिती आहे सर्वांना. आक्रमकतेच्या जोरावर शैलेश नेहमीच खेळताना पाहायला मिळालाय, पण शैलेशने स्पष्ट तो कॉल चुकवला होता. खरं तर प्रथमेश त्या ठिकाणी नकार देताना पाहायला मिळाले, पण धाव घेण्याचा अट्टहास, त्यामुळे शेवटच्या क्षणाला ही सिच्युएशन पाहायला मिळाली. चांगली सुरुवात सिद्धेशच्या वतीनं पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय जो खूप आवश्यक आहे खार्डी संघासाठी. 7 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 7 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 15 धावा. अजूनही 39 धावांची गरज आहे. 2 षटकारांसाठी बक्षीस आहे. सागर निवळ यांच्याकडून शैलेश यांच्यासाठी बक्षीस आहे 2 षटकारांसाठी 300 रुपयांचं. बॉलर तयार. सिद्धेश शफल झाले, ऑफस्टमच्या बाहेर सरकले. हा स्ट्रोक खेळण्यासाठी अपेक्षित नव्हता. इतक्या कमी उंचीचा बाउन्सर फलंदाज प्रथमेशला, त्याचमुळे क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळताना त्यांचा थोडासा हिरमोड झालेला आहे. येतोय हा डॉट बॉल. चांगली सुरुवात या षटकाची सिद्धेश यांच्या वतीने पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 डॉट्स आलेले आहेत. जितके जास्त डॉट बॉल्स तितकं जास्त दडपण वाढेल आणि ह्याच धर्तीवर चांगली सुरुवात या षटकाची सिद्धेश यांच्या वतीने पाहायला मिळते प्रथमेशच्या विरोधात. प्रथमेश तयार. स्ट्रायकिंग एंडला क्रॉस बॅटेड आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. बनेल दर्शक. बॉल जाईल 1 बाउन्स घेऊन सीमारेषा पार. प्रथमेशचा फटक्याचा शानदार आविष्कार. 4 चौकार. दादा 4ची वाढ धावसंख्या पोहोचते आता 19 या आकड्यावर. खूप वेळापासून शांत बसवलं होतं प्रथमेशला गोलंदाज सिद्धेशने, पण सडेतोड उत्तर आता प्रथमेश देतोय चौकारांच्या माध्यमातून. हो, यावेळेस पोस्ट केलाय. बॉल क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत लॉंग ऑनला. बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते. टॉससाठी तयारीत राहायचंय. चला तर टीम लव बॉईज डोंगरे आणि NCC तिगरे, चला दोन्ही कॅप्टन्स या टॉससाठी फक्त एक क्विक डिसिजन आपण घेणार आहोत. चर्चा नसेल. चला या षटकाचा टॉस होणार आहे. आपण लगेच क्विक डिसिजन घेऊया. लव बॉईज डोंगरे चला लगेच या टॉससाठी आणि NCC तिगरे हर्ष कदम यांच्या शुभ हस्ते हा टॉस होणार आहे. लक्षात घ्या, दुसऱ्या षटकाच्या नंतर हा टॉस होईल. हर्ष कदम यांच्या शुभ हस्ते. आता स्ट्रायकिंग एंडला शैलेश यांना आपण पाहणार आहोत. धावसंख्या झालेली आहे 20 धावा. 20 रन्स ऑन बोर्ड.
फोर्स केलाय बॉलला पहिल्या चेंडूवर मात्र ते शून्यावर परतताना पाहायला मिळतात. गोल्डन डक वर शैलेश होत आहेत बाद. दुसरा धक्का बसतोय टीम श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडीला 2 गडी बाद 20 धावा. जाईच्या कल्या पणास ग तुझ परी माझे मनात ग. जाईच्या कल्या पणास ग तुझ परी माझे मनात. पुरी तुझी लगीन करून ग नेन तुला माझे घरात ग. पुरी तुझी लगीन करून ग नेन तुला माझे घरात. यश मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. 4थ्या क्रमांकावर ताकद आहे शैलेश यांच्याकडे, पण टायमिंग सुद्धा जुळलं पाहिजे आणि ते टायमिंग जुळलं नव्हतं. आशिष भोईर यांच्याकडून बक्षीस आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस यशसाठी असणार आहे. आपल्या आवडत्या खेळाडूला प्रोत्साहित करण्यासाठी बक्षिसाची रक्कम देखील या ठिकाणी पाहायला मिळते. कारण याच फलंदाजाने VPL ला फायनल जिंकून दिली होती आशिष भोईर यांना आणि त्याचमुळे या फलंदाजावर विशेष लक्ष देतात आशिष भोईर. त्यांच्या कामगिरीचा आढावा घेताना त्यांची कामगिरी अजून चांगली कशी होईल त्यासाठी प्रयत्न या ठिकाणी आशिष भोईर यांची. धावसंख्या 20 जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 34ची. बॉल शिल्लक असतील 13 चेंडू 34 धावांची गरज. बॉलर तयार. बॉलिंग मार्कवर सिद्धेश. ऑन साइडला फ्लिक केला बॉलला. क्षेत्ररक्षक आहे. बॉल खाली येतोय मिड विकेटचा. बॉल कॅरी करतोय आणि हे सुद्धा गोल्डन डकवर होत आहेत बाद. यशला परतावं लागेल. आल्या पावली परत. सुरुवात भन्नाट झाली होती आणि तोच सुरुवातीचा सलामीवीर अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून आहे, पण त्याला साथ मिळणं आवश्यक आहे. तो फक्त एका बाजूने किल्ला लढवण्याचं काम करतोय प्रथमेश, पण प्रथमेशला प्रणयची साथ काही काळासाठी मिळाली. शैलेश शून्यावर बाद झाले, यश शून्यावर बाद झाले. नवीन फलंदाज मध्ये कोण येतील पाहूया. थोडी चर्चा होते पॅव्हेलियन बॉक्स मध्ये आणि पाहूया त्या चर्चेनंतर कुठल्या फलंदाजाचं नाव पुढे येणार आहे. कारण 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज आहे आणि या 34 धावा पूर्ण करण्यासाठी पर्याय वापरलेला आहे फलंदाज महेश यांचा. अक्षय पाटील सुद्धा एक चांगले ओपनर बॅटर आहेत, पण ते स्वतःला मागे राखून ठेवते आहेत. पाहूया या ठिकाणी आता महेशला वापरलं जाते, महेशचा पर्याय निवडला जातोय. तो पर्याय कामी येतोय का? 2 षटकं संपलेले आहेत आणि दुसऱ्या षटकावर खूप चांगलं काम पाहायला मिळालं. तर टॉससाठी या, वारंवार आम्ही सूचना देतोय. आलेत ना? चला टॉस आपण करून घेऊया. यश सर या, लगेच क्विक डिसिजन आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. शुभम उपस्थित असतील त्यासाठी त्या ठिकाणी फक्त डिसिजन आपण घ्या. तिगरे संघ आणि NCC तिगरे लव बॉईज डोंगरे हा पुढचा सामना तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार किरण. 12 चेंडू 34 धावा, 12 बॉल्स अँड 34 रन्स रिक्वायर्ड टू विन. प्रथमेश स्ट्रायकिंग एंडला तयार. ऑन साइडला पुल केलंय. सांगून हवा नाही करायची, आधी करून दाखवायचं, मग वादळ उठवायचं. वादळ आलंय मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश नावाचं तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर येतोय षटकार. हे जयेश पाटील सोनार पड्याचा विंदड छकडेवाला. जयेश पाटील सोनार पड्याचा विंदड. कुणाल पाटील यांच्याकडून बक्षीस आहे. किरणने पुढच्याच बॉलवर फलंदाजाची विकेट घेतली तर 200 रुपयाचं बक्षीस असणार आहे. पण षटकार खेचून या ठिकाणी आपली दावेदारी प्रथमेश सुद्धा सिद्ध करतो. धावसंख्या 26 झालेली आहे. जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 11 चेंडू 28 धावांची गरज. किरण बॉलिंग ट्रॅकवर तयार. पंचांच्या डावीकडून यावेळी स्ट्रेट हिट आहे. क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न आहेत पण प्रयत्न पडतायत कमी आणि मिळते 4 धावांची हमी. बॉल सीमारेषा पार. चौकार. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50 नंबरवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50 नंबरवाला. जबरदस्त कमबॅक आता फलंदाज करतोय, पण आता किरण यांनी देखील मागच्या काही षटकांचा आढावा घेणं आवश्यक आहे. सिद्धेशने कशा पद्धतीने षटक हाताळलेलं आहे त्यावर देखील फोकस करून किरण यांच्या वतीनं तसा प्रतिकार पाहायला मिळतोय का? एका बाजूने प्रथमेशने एक जबरदस्त सुरुवात या डावाला दिली, या षटकाला दिली. या पहिल्या 2 चेंडूंवर 10 धावांचं योगदान देतोय श्रीकृष्ण मंडळ चापेवाडीसाठी. प्रथमेश धावसंख्या पोहोचते 30 वर. आवश्यकता आहे 24ची. बॉल शिल्लक असतील 10 चेंडू 24 धावांची गरज. 10 बॉल्स 24 रन्स रिक्वायर्ड टू विन. ऑन साइडला
क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला नाहीये, डीप मध्ये मिड विकेटचा पोहोचेल तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक प्रथमेश स्वतःकडे ठेवतोय, पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, थ्रो देखील चांगला पाहायला मिळाला आहे. विवेक, वा, इतक्या लांबून अप टू डेट थ्रो देणं हे देखील सोपं नाहीये जितकं वाटतं बघताना. चांगलं क्षेत्ररक्षण विवेक यांचं पाहायला मिळालंय. धावसंख्या झालेली आहे 32, आवश्यकता आहे आता जिंकण्यासाठी 22ची. बॉल शिल्लक असेल 9 चेंडू 22 धावांची गरज आहे. प्रयत्न करतोय किरण विकेटचा शोध घेण्यासाठी, पण प्रथमेश देखील माघार घेण्याच्या तयारीत नाहीये. हा चेंडू हाताळायचा आहे. हा आहे मॅजिक बॉल, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता आणि या बॉलवर थोडासा द्विधा मनस्थितीमध्ये प्रथमेश पाहायला मिळाला. हा डॉट बॉल खूप महत्वाचा होता टीम खार्डीसाठी. अमरदीप खार्डी संघाकडून आता हे तिसरं षटक किरणच्या वतीनं हाताळलं जाते. 8 चेंडू बाकी आहेत. हवेत आहे बॉल, लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलंय, क्षेत्ररक्षक येतोय, बॉल खाली, जजमेंट चुकलंय. बॉल त्यांनी आत ढकललाय जरूर, पण या डावामध्ये दुसरं जीवनदान मिळते प्रथमेशला. नशिबाचं जेवण करून प्रथमेश नक्कीच या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. एकाच डावामध्ये 2दा जीवनदान मिळणं हे देखील खूप दुर्मिळ आहे. हा एक सोपा प्रयत्न होता, पण त्या ठिकाणी प्रयत्नांना काय यशाची साथ मिळाली नाही. गोलंदाजी करताना सिद्धेश यांचं खूप चांगलं काम आपण पाहिलं, पण क्षेत्ररक्षण करताना अंदाज पूर्णतः चुकला होता. इतकाही कठीण झेल नव्हता, पण कधी कधी मैदानाच्या आतमध्ये हवेचा झोत क्षेत्ररक्षकाला त्रास देत असतो आणि तेच पाहायला मिळालं. बॉल व्यवस्थित जज झाला नाहीये, त्याचमुळे कॅच ड्रॉप. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 34 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक असेल 7 चेंडू 20 धावांची गरज. बॉलिंग मार्क बॉलर तयार किरण. 7-20. ऑन साइडला क्रॉस बॅटेड पूल करायचं आहे, पण आता एकच धाव पूर्ण करण्याचा इरादा प्रथमेशचा दिसतोय, कारण तो सेट झालेला आहे. त्याचमुळे शेवटच्या षटकासाठी तोच आपल्या संघाची बाजू भक्कम करण्याचा प्रयत्नात दिसेल का पाहूया. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 35 धावा. अल्पेश दादा भोईर यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे, ज्यांच्या वतीने मैदानाच्या टी शर्ट्स आम्हाला स्पॉन्सर झालेले आहेत. खुशी 11चे ते संघ मालक आहेत. आपलं आम्ही करतोय श्रीकृष्ण मंडळ चापेवाडीच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि मोक्याच्या क्षणाला अल्पेश दादा तुम्ही आलेला आहात. चांगला सामना रंगलेला आहे. बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडीला. अमरदीप खार्डीकर संघाकडून चांगली गोलंदाजी या अगोदर आपण सिद्धेशची पाहिली. तेजसने चांगली सुरुवात मिळून दिली, शेवटच्या बॉलवर प्रणयचा विकेट घेतला. त्याचमुळे प्रत्येकाचं योगदान या ठिकाणी 100% पाहायला मिळालेलं आहे. 6 चेंडू 19ची गरज घेऊ. एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. या भिवंडी शहराने एकत्र असा भारी हाय बॅट्समन. या भिवंडी शहराने एकत्र असा भारी हाय बॅट्समन. वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाल्यात फॅन. वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाल्यात फॅन. वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो. टॉस झालेला आहे लव बॉईज डोंगरे आणि एनसीसी तिगरे या 2 संघादरम्यान आणि ते जिंकून एनसीसी तिगरे संघाने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. तर हा सामना संपल्या एनसीसी तिगरे आपण क्षेत्ररक्षण सेट करून घ्यायचंय. 6 चेंडू 19 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश आणि बॉलिंग मार्कवर आता अमरदीप खार्डी संघाकडून आपण पाहणार आहोत. ऋतिक येत आहेत. ऋतिक यांनी फलंदाजी करताना जास्त काही योगदान दिलं नाहीये, पण आता योगदान गोलंदाजी करताना देतील का पाहूया. हे दुसरे आहेत का? ओके, 2 ऋतिक एका संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अमरदीप खार्डीमध्ये ऋतिक बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश. 6 चेंडू 19ची गरज. पहिले 3 चेंडू खूप महत्वाचे असणार आहेत. पाहूया त्या 3 चेंडूंवर कुठला संघ आपला दबदबा कायम ठेवतोय. ज्या ठिकाणी परिस्थिती गंभीर, प्रथमेश असतो खंबीर. पूल करताना बॉलला थेट उडवलाय मैदानाच्या आरपार, सीमा पार. आलिशान षटकार. आले तुफान किती चित्तना सोडली. झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी. लढलो आणि चितलो मी काठच्या वाटवरी. दुश्मन भी आसमना. सन्मान्य किरण कारभारी साहेब, आपण यायचे व्यासपीठावर. आम्ही आयोजकांच्या वतीनं ही विनंती करतोय. सन्मान्य किरणजी कारभारी, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. खूप चांगलं गाणं पेश केलंय कुंदन दादांनी दोन्ही संघांना मोटिवेट करण्यासाठी. हे गाणं खूप आवश्यक होतं. पाहूया ते मोटिवेशन मिळते का गोलंदाजी करणाऱ्या संघाला. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. 5 balls 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. प्रथमेश या स्ट्रायकिंग एंडला ऑन साइडला बॉलला आपल्या कवेत घेताना, हवेत खेळताना पाठवलंय थेट जंगलात. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर.
प्रथमेश खेळतो वैयक्तिक 39 धावांवर. काय खेळलाय, वन मॅन शो. संघाला जेव्हा गरज आहे ती गरज ओळखताना, मागणी त्याचा पुरवठा करताना, आपल्या 100% योगदानामुळे संघाला विजय दिशेने घेऊन जातोय. पण अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 7 धावांची. आता पहिले 2 चेंडू नावावर केलेले आहेत श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडीने. पुढचे 2 चेंडू नावावर करेल का अमरदीप खार्डिया संघ. वृत्तिक बॉलिंग ट्रॅकवर पहिले 2 बॉलवर 2 षटकार त्याने खर्च केले आहेत. वचपा काढेल का त्या 2 षटकारांचा. एका बाजूला प्रथमेश जो खेळतो 39 धावांवर, आपल्या संघाचा विजय साकारेल का. 4 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. सामना शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेला आहे आणि असेच सामने प्रेक्षकांच्या लक्षात चिरकाल राहतात. 4 चेंडू 7ची गरज. बॉलिंग ट्रॅकवर वृत्तिक तयार. ओहो, या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतीलच. दडपण दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या शरीरावर पाहायला मिळते, त्यांच्या मनावर पाहायला मिळते. सामना जिंकण्याचा निर्धार प्रत्येकाने केलाय, पण जिंकेल फक्त एकच जण. आता पाहूया तो कोण असेल, चाफेवाडी संघ की खार्डी संघ. 4-7. बॅटची टॉपेज, बॉलर बॉल खाली, कॅच कॅरी, फलंदाज बाद. सामन्यामध्ये येतोय ट्विस्ट, सामना होतोय सुपर हिट. कशी आली भोपळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली भोपळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. किनाऱ्याच्या जवळ येऊन बुडायला कोणाला आवडेल, पण त्या ठिकाणी प्रथमेशने मोठा फटका खेळून सामना जवळ खेचण्याचा इरादा स्पष्ट केला होता, पण ते झेलजीच्या स्वरूपात बाद झाले. नवीन फलंदाज अक्षय पाटील. मैदानाच्या आतमध्ये पोहोचत क्रिकेटचा खेळ आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी घडेल असं नाहीये. प्रतिस्पर्धी संघ देखील तुमच्या उणिवांचा शोध घेण्यासाठी आलेला आणि तेच ऋतिकच्या वतीनं पाहायला मिळालं. पहिल्या 2 चेंडूंवर जे करता आलं नाही, 3ऱ्या चेंडूवर त्याने करून दाखवले आणि एक प्राइसलेस विकेट त्याच्या खात्यावर जाते. नवीन फलंदाज अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. 3 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम असल्यामुळे या 7 धावा श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी संघाला पूर्ण कराव्याच लागतील. अक्षयकडे तो कॅलिबर आहे आणि त्या गुणवत्तेचा फायदा आपल्या संघासाठी करतील का, कारण नेहमीच त्यांना आपण डेडिकेटेड क्रिकेटपटू म्हणून बघतो, पण एका बाजूने मागच्या बॉलवर विकेट घेऊन तो आत्मविश्वास ऋतिकचा देखील पाहायला मिळतोय. 3 चेंडू 7ची गरज. यावेळेस बॅकफुटला गेले, कट केल्या बॉलला. यालाच म्हणतात चातुर्य, जे पाहायला मिळालं अक्षय पाटीलचं. बॉलला स्लाइस करताना पाठवला डीप कव्हर सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. दर वर्षाला संक्रांतीला सामना रंगतोय मैदानाला. दर वर्षाला संक्रांतीला सामना रंगतोय मैदानाला. सांगतोय मी खरं खरं, सार सांगतोय मी खरं खरं. आज सफाले शहराचा प्रॉडीचा जग भरला 1 नंबर. आज सफाले शहर. भावना प्रत्येक पाहुण्यांच्या चेहऱ्यावर मला पाहायला मिळतात, समर्थकाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. अचानकपणे भावना बदलतात प्रत्येक बॉल गणित. आता पाहूया इक्वेशन काय सांगते. 2 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 3 धावांची. कंपल्सरी चेस. DBN लाईव्हवर जे सर्व पाहुणे प्रेक्षक आम्हाला थेट प्रक्षेपित केलेल्या सामन्याला पाहतायत, भेट देत आहेत, त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. एक चांगला सामना प्रेक्षकांच्या दिमतीला येतोय. दोन्ही संघाला जिंकण्याची समान संधी आहे. एका बाजूला खार्डी, एका बाजूला असेल चाफेवाडी. 2 चेंडू 3ची गरज. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, स्लाइस केलाय बॉलला. क्रिकेटच्या मैदानामध्ये नाही कोणी लहान, नाही कोणी थोर. ज्याच्या हातात जोर तोच खेचेल 4. बॅक टू बॅक 2 चौकार खेळत अक्षय पाटील सामना जिंकलाय. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी. हार्ड लक टीम. अमरदीप खार्डी. दर वर्षाला संक्रांतीला सामना रंगतोय मैदानाला. दर वर्षाला संक्रांतीला सामना रंगतोय मैदानाला. सांगतोय मी खरं खरं, सार सांगतोय मी खरं खरं. आज सफाले शहराचा प्रॉडीचा